चांगल्या आरोग्य सुविधा नसल्या तर रुग्णांना दुसऱ्या शहरात किंवा खाजगी हॉस्पिटलला जाऊन उपचार घ्यावे लागतात। धाराशिव जिल्ह्यातही तीच परिस्थिती होती, परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी आरोग्य सेवेचा चेहरा-मोहरा बदलण्याचा विडा उचललाय। तानाजी सावंत यांनी राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांबरोबर आपल्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांना कोट्यावधीचा निधी दिलाय। परंडा येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व 100 खाटांच्या स्त्री रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले, तर भूम येथेही 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते झाले। यावेळी त्यांनी रुग्णालयांच्या इमारतीचे काम वेळेत पूर्ण करून लोकांना चांगली आरोग्य सेवा देण्याचे आश्वासन दिले। गेले वर्षभर झगडल्यानंतर आज आपण हे 30 खाटाचं 50 खाटामध्ये रुग्णालय करतोय। त्याची किंमत जवळपास 24.53 कोटी आहे। ती मंजुरी झालेली आहे, बजेटरी प्लॅनिंग झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे। आज आपण त्याचं भूमिपूजन केलेलं आहे। मला वाटतं 2 ठिकाणी आपले हेच परळीचेच कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते ह्या ठिकाणी आले असतील तर त्यांना सगळ्यांच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की याची मुदत 400 दिवसाची आहे, म्हणजे ती 1 महिना पुढे दिलेला आहे, 365 1 वर्ष। तर आपण इतका दिवस वाट न बघता मजले किती आहेत ह्याचे G+2 बरोबर आहे की नाही, 3 स्लॅब म्हणजे 3 स्लॅब धरू आपण, 3 स्लॅब किती झाले, 21 फाउंडेशन झाल्यानंतर 21 दिवसानं 3 63 दिवस झाले आहे की नाही। आणि पुढचं 3 महिन्यात सगळं फिनिशिंग, सगळं मॉड्युलरच आहे, म्हणजे सगळं काम 9 महिन्यात व्हायला पाहिजे। तरी सुद्धा आपण एखादा महिना वाढवून देऊ। कॉन्ट्रॅक्टर अतिशय ताकदीचा खमक्या कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्यामुळे मला वाटत नाही काय अडचण येईल। 10 महिन्यात जर आम्हाला ह्याचं लोकार्पण सोहळा करायचं जर संधी दिली तर त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन। आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातून नाना, मी आता सगळ्याकडे मी माझे बक्षीस वाटले, तुमच्या माध्यमातून बक्षीस डिक्लेअर करतोय। हे जर 10 महिन्यामध्ये बरोबर आहे, जर आम्हाला याचं लोकार्पण सोहळा करण्याची संधी दिली तर नानातर्फे ह्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही 5,01,001चं बक्षीस त्याच ठिकाणी देऊ लोकार्पण करतात। त्यांनी ते चॅलेंज स्वीकारावं एवढी नम्र विनंती करतो। कारण ह्या ठिकाणी मुदत कागदावरती दिले 400 दिवस, ती गरज नाही आहे। लोकांना आपली थोडं जे काय जुनी लोक आहेत त्यांना असं हे असेल डोक्यात प्रकाश, जिल्हा परिषद अध्यक्ष माझी काका 300 दिवस 400 दिवस 200 दिवस म्हणून आम्ही तर 200 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष असा कालखंड शासकीय कामाचा असतो। हे दिवसावर काय चाललेलं आहे थोडं वेगळं वाटत असेल, पण जी पिढी आहे आजची ह्यांना अजिबात वेळ नाही। आलं लक्षात, यांचं मागणं काय पिढीचं, झट मागणी पटशाली, होय म्हणतो का नाही म्हणतो, चल तुझी गरज नाही निघालो पण ह्या पद्धतीचं। आणि असंच असलं पाहिजे, कारण जग इतकं फास्ट पुढे चाललेलं आहे, कॉम्पिटिशन इतकी अमर्यादित कॉम्पिटिशन आहे। माझे तरुण वर्ग असे डिस्टर्ब आहे। ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जर टिकायचं असेल, आपल्याला टिकवायचं असेल तर विकास सुद्धा त्याच पद्धतीचा तितक्याच फास्टपणे झाला पाहिजे आणि लोकार्पण सोहळे होऊन लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे। नानाने आता सांगितलं की साधं 2 टाके घालायचे झाले तरी बार्शीला जायचं, नाहीतर धाराशिवला जायचं। आणि म्हणून आज तुम्ही बघितलं असेल, कालपासून आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 250 ते 300 कोटीच्या हॉस्पिटलचे उद्घाटन केले, भूमिपूजन केले। म्हणून एका वर्षाच्या हे 300 कोटी कुठं गेले, त्याचं काय निर्माण झालं आणि मागच्या हॉस्पिटल कशी होते आणि आत्ताच्या हॉस्पिटल कशा आहेत ह्याचा फरक खरं तर ह्या ठिकाणी आज स्क्रीन लावला असतं तर तुम्हाला बघायला मिळलं असतं काय पद्धतीचा एक मानाचा तुरा आपल्या भूमनगर परिषदेमध्ये रोवला जाणार आहे। कारण हे हॉस्पिटल प्रायव्हेटमध्ये सुद्धा असे नसतात, अशा पद्धतीचं हॉस्पिटलचं देखणी इमारत आपल्याला एका वर्षाच्या आत लोकार्पण करण्याची संधी मिळणार आहे आणि त्याचा उपभोग किंवा त्याचं युटिलायझेशन वापर हे आपल्या सर्वसामान्य नागरिकांना होणार। आणि माझ्या कालखंडात होऊ घातलेले हॉस्पिटल ह्याच्यातला फरक तुम्ही बघा, मला वाटतं तुम्ही धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही, ही अवस्था आहे। आणि म्हणून 10 महिन्यामध्ये हे हॉस्पिटल कंप्लीट होणं आणि लोकार्पण होणं ह्याच्यासारखा स्तुत्य उपक्रम दुसरा कुठला नाही असं मला वाटतं। आणि म्हणून ह्या कॉन्ट्रॅक्टर ज्या आहेत त्यांना आपण 1 वर्षाचीच मुदत देतोय, 10 महिन्याचीच, 1 वर्ष सुद्धा नाही, 10 महिन्यामध्ये माझं नम्र आव्हान आणि नम्र विनंती आहे, 10 महिन्यामध्ये त्यांनी याचं लोकार्पण सोहळा करण्याची संधी आम्हाला द्यावी। आणि आज ह्या 30च्या
खाटाचं 50 खाटामध्ये जे श्रेणीवर्धन आपण केलंय त्याचं भूमिपूजन झालं असं घोषित करतो. भूममध्ये 30 खाटांच्या महिला रुग्णालयाच्या इमारतीची मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री तानाजी सावंत यांनी 15 दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल असे जाहीर करून टाकले. डीडी इथंच आहे, तुम्ही इथंच आहात, तुमच्या टेबलवरनं यांच्या टेबलवरनं तुमच्याकडं मुंबई. आणि मला वाटतं येत्या 15 दिवसामध्ये नानांनी घातलेलं साकडं त्याची प्रशासकीय मान्यता तुम्हाला झालेली दिसेल एवढंच मी आश्वासित करतो. आणि म्हणून नाना तुम्ही प्रत्येक गोष्ट अगदी हक्कानं आणि बरोबर माणसात आणून आपण ज्याला म्हणतो ना माणसासमोर बोलायचं. आता बोल काय बोलायचं आता मला नको विचार. हा गरज आहे मान्य केलं ना तुमचंच आहे काम. आपण एवढ्या टॅक्स मधनं ह्याच्यातनं आपले सरकारी तिजोरी आहे म्हणजे जनतेची तिजोरी आहे लोकशाहीच्या माध्यमातून आणि जनतेसाठी आपण मागतो. तुम्ही थोडी तुमच्यासाठी मागताय. 8 ते 15 दिवसात आज तारीख आहे 9, 21 जानेवारीच्या आत आपण ती मान्यता महिला रुग्णालयाला देऊन टाकू एवढंच आज नानाच्या माध्यमातून माझ्या सर्व जनतेला आश्वासित करतोय आणि घोषित करतोय.